चला नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर जी काही महानगरपालिका आहे आणि इतर ज्या काही येणाऱ्या महानगरपालिका आणि ज्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत, तर यामध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक जे पद आहे, तर या पदाविषयी संपूर्ण सविस्तर अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यासोबत यासाठी नेमका पगार किती आहे, याची पात्रता काय, हे सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत आपण सुरुवातीला बघणार आहे। बघा, विचार जर केला आपण की यामध्ये जर की पात्रता जर विचार केला आपण, बघा पात्रतेचा विचार केला आपण तर यामध्ये महत्त्वाची पात्रता म्हणजे की एक तर तुम्हाला स्वच्छता निरीक्षक जे पद आहे तर या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागते। त्याचबरोबर दुसरी म्हणजे स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे तुमचा कोर्स झालेला असला पाहिजे आणि त्याचसोबत तुम्हाला काय मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय पदवी पाहिजे, डिग्री तुमची झालेली पाहिजे। कुठं महानगरपालिका भरण्यासाठी जी भरती आहे तर यामध्ये तुम्हाला ही पदवी असली पाहिजे, या स्वरूपाची आहे। त्यानंतर विचार जर करायचा पगार किती मिळतोय, बघा पगाराचा विचार केला 25,500, लक्षात घ्या किती 25,500 ते 81,100 रुपये। बघा किती 81,100 रुपये एवढा तुम्हाला स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पगार आहे। बघा तर तसेच या स्वरूपामध्ये स्वच्छता निरीक्षक नगर परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, इतर जे पद आहेत या संपूर्णसाठी आपली त्रिशा फाउंडेशन ऍपवर बॅच सुरू आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता। तसेच जे काही महानगरपालिका आणि नगर परिषद आहे या दोन्ही पदामध्ये असणारं महत्त्वपूर्ण जे काही स्वच्छता निरीक्षक जे तांत्रिक घटक आहे या संपूर्ण तांत्रिक घटकाची ई बुक नोट्स आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। चला आता आपण याचं जर अभ्यासक्रमाचं स्वरूप बघितलं, बघा की पेपरचं स्वरूप बघता, पेपरचं स्वरूप जर आपण बघितलं की पेपर कोण घेणार तुमचा, हा टीसीएस मार्फत तुमचा पेपर घेतला जाईल। यामध्ये जे तांत्रिक घटक येतात तर या तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला एकूण काय 40 प्रश्न, लक्षात घ्या किती 40 प्रश्न हे तुम्हाला काय इथं तांत्रिक घटकासाठी असणार आहे। एकूण तुम्हाला विचार केला एकूण तुम्हाला पेपरला 100 क्वेश्चन असतील जे की 200 मार्कासाठी असणार आहे। हा झाला नेहमीच सारखं स्वरूप। वेळ विचारला तर वेळ तुम्हाला या ठिकाणी काय 2 तासाचा वेळ आहे, किती 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे। तर याची जी विभागणी आहे तांत्रिक अतांत्रिक घटकामध्ये विभागणी केली आहे। तांत्रिक घटकात तुम्हाला 40 प्रश्न आहेत, 80 गुणांसाठी। मराठीमध्ये 15 प्रश्न, इंग्रजीमध्ये 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेवर 15 प्रश्न आणि जनरल नॉलेजवर 15 प्रश्न, अशा स्वरूपामध्ये बघा प्रश्नाची विभागणी असणार आहे। आता नेमका अभ्यासक्रम काय, बघा की जे काही मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला अभ्यासक्रम करताना सर्वसामान्य शब्द संग्रह काय माहिती असले, व्याकरण तुम्हाला माहिती असले, म्हणी, वाक्प्रचाराचा अर्थ, त्याचा उपयोग कशा प्रकारे करतोय, उतारावर प्रश्न असणार आहे। म्हणजे महत्त्वाचं काय तुम्हाला या ठिकाणी उतारा असणार आहे। उतारा काय असणार आहे, वाक्य पृथक्करण आणि त्यांचे प्रकार हे तुम्हाला मराठीमध्ये करायचे। एकूण तुम्हाला याच्यावर काय 15 प्रश्न विचारले, 30 मार्कांसाठी काय 15 प्रश्न मराठीवर एवढ्या घटकावर विचारले जाणार। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक इंग्रजी। मग इंग्रजीमध्ये काय जसं की ग्रामर आहे, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ॲडम फेजेस, देअर मिनिंग काय असते, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला उतार आहे, महत्त्वाचा उतार असला पाहिजे। नंतर सेंटेन्स अरेंजमेंट, बघा सेंटेन्स अरेंजमेंट एरर, जे काही एरर करेक्शन आहे हे तुम्हाला काय इंग्रजीमध्ये 15 प्रश्न 30 मार्कासाठी विचारले जातील। पुढचा घटक की चालू घडामोडीमध्ये काय अभ्यासायचे, बघा चालू घडामोडी, बघा जनरल नॉलेज मध्ये चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना आहे, महाराष्ट्राचे भारताचे नागरीकरण काय भूगोलासंदर्भातला असणार, अद्ययावत, हे बघा हे घटक नवीन येतं, याचे संपूर्ण नोट्स आणि जे काही युट्यूबवर आपले सेशन उपलब्ध आहेत की अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या कोणकोणत्या, पर्यावरण विषय असणारा, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संसाधने, हरित बांधकाम काय, सामान्य विज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन, हे जे घटक आहेत ते तांत्रिक खालचे संपूर्ण घटक आपले युट्यूबवर फ्री होतील। लक्षात घ्या काय युट्यूबवर होतील। तसेच संपूर्ण नोट्स सुद्धा आपल्या जे बॅच आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला इथं निःशुल्क मिळणार आहे। बघा त्यानंतर रिझनिंग मध्ये इंटरप्रिटेशन डाटा म्हणजे काय डीआय ग्राफचा नंतर डायरेक्शन आहे, अरिथमेटिक रिझनिंग, सेटिंग अरेंजमेंट, डिसिजन मेकिंग, स्ट्रक्चर अँड कॉम्पोजिशन, एनालॉजी काय, कॅलेंडर काय, बुलेट नंबर सिरीज, एवढे घटक तुम्हाला काय रिझनिंग मध्ये विचारले। विशेषतः इथं काय इथं तुम्हाला रिझनिंग विचारलं जाणार आहे, गणित विचार थोडसा प्रमाणे असेल। क्लिअर। बघा आता तांत्रिक घटक जे की स्वच्छता निरीक्षक जे काही एसआयचे जे घटक आहे तर यामध्ये कोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे, तर त्यामध्ये प्रथमतः स्वच्छता निरीक्षक ग्रुप सी मध्ये असणार इन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन, वॉटर लिक्विड वेस्ट डिस्पोल, सेवेज डिस्पोल, त्यानंतर सॉलिड वेस्ट डिस्पोल, एअर एज सॅनिटायझिंग, इंजिनिअरिंग मध्ये काय की सॉइल सॅनिटायझेशन काय असते, कंट्रोल ऑफ बायोमेडिकल एन्व्हायरमेंट काय, इंडिव्हिज्युअल सॅनिटायझेशन, मेजर ऑफ फेअर, हाऊसिंग, कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज कोणते, तर कम्युनिकेबल डिसीज कोणते, इम्युनिटी आणि इम्युनिटी डिसीज, एवढे घटक तुम्हाला काय म्हणजे मराठीमध्ये विचार केला आपण की पर्यावरणीय स्वच्छता काय, द्रव कचरा काय असतो, बघा द्रव कचरा विल्हेवाट, सांडपाणी विल्हेवाट, घनकचऱ्याची विल्हेवाट, हवा, अभियांत्रिकी, माती स्वच्छता, जैविक पर्यावरण तंत्रज्ञान, नियंत्रण ओळख, त्यानंतर मेळांची स्वच्छता, उपाययोजना, गृहनिर्माण, संसर्ग असंसर्ग आजार, हे संपूर्ण घटक आपले युट्यूबवर सुद्धा झालेले आणि संपूर्ण घटक आपल्या बॅच मध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत। बघा लक्षात घ्या संपूर्ण बॅच मध्ये कव्हर केले आहेत। त्यानंतर दुसरा कोणता की डेफिनेशन ऑफ सॅनिटायझेशन, डिसीज ऑफ स्किन काय, पर्सनल हायजीन काय असतं, मेंटेनन्स, एन्व्हायरमेंट, हेल्थ, HIV एड्स, फूड सॅनिटायझेशन,
देन हेल्थ डेट स्टॅटिस्टिक, हेल्थ सर्वे काय, पब्लिक हेल्थ ऍक्ट काय, हेल्थ एज्युकेशन ग्रुप मिस्टिंग टाइप ऑफ गर्भ प्रोसेसिंग, ड्राय वेट बायोमेडिकल प्रोजेक्ट, MRI वेस्ट सजेशन कलेक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन अर्बन एरिया आणि हायड्रो वेस्ट, हे संपूर्ण जे घटक आहेत की आरोग्याचे आकडेवारी काय, आरोग्य आकडेवारीचा सर्वेक्षण काय असते, आरोग्य कायदे कोणते, आरोग्य शिक्षण, गट बैठका, त्यानंतर सुका आणि ओल्या कचऱ्याचा प्रक्रिया कशी केली जाते, प्रकार कोणते, बायोगॅस प्रकल्प काय असतो, MRI कचरा काय वर्गीकरण, शहरी भागात संकलन कसं केलं जातं, हे संपूर्ण जे घटक आहेत संपूर्ण घटकाची ई बुक आपल्या त्रिशा फाउंडेशनवर उपलब्ध आहे. लक्षात घ्या, संपूर्ण नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय ऍपवर 199 रुपयामध्ये संपूर्ण प्राप्त होऊन जाईल. बॅच सुद्धा उपलब्ध आहे. काही अडचण असली हा नंबर आहे 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निश्चित काळजी घ्या, निश्चितपणे अभ्यास करा.